जो सदस्य के पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हवालों के पक्ष हुआ। लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक आवाजी मतदातांना मंजूर, विरोधकांचा मोठा गदारोळ। The Home Minister authorized shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. गृहमंत्री घाबरले म्हणून सभागृहात येत नाहीत। विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? पॅलेट गन चालवण्याचे आदेश गृह मंत्रालयाचे। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे आरोप। होम मिनिस्टर का कौन सा ऑर्डर है, वो ऑर्डर का कॉपी आप निकाल के बताइए। आप बिना सोच समझ के जो इस्तेमाल कर रहे हैं, और किसने फायरिंग का ऑर्डर दिया? व्हाट इज गोइंग ऑन? कैसे बोल सकते हैं आप? राहुल गांधी जी, आप माफी मांगिए, ये ठीक बात नहीं है। हेडलाईन्ससाठी अशी वक्तव्य करू नये, राहुल गांधींनी सभागृहाची माफी मागावी। संसदीय मंत्री किरेन रिजिजूंची मागणी। राहुल गांधी प्रधानमंत्री झाले नाही म्हणून प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बसले। मंत्री जितेंद्र सिंहांची लगावला टोला। अराजकता पसरवणं हेच राहुल गांधींचं काम। ते युवकांसाठी कधी बोलतात? मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला टोला। येत्या 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी शेवटचं निर्णायक आंदोलन। मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा। मागणी केल्यानंतर लगेच जात प्रमाणपत्र मिळवतंय। प्रलंबित केसची संख्या कमी। जरांगेंच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टाची मागणी। काही महिन्यांपूर्वीच नव्या स्कॉर्पिओची खरेदी, मात्र त्याच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नव्या वाहनांचा प्रस्ताव आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। जंतर मंतर आंदोलनावरून परतलेल्या अभिजित दिपकेंचं संभाजीनगरात जोरदार स्वागत। सरकारनं वेळ आणली तर पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा। जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी व ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थ शालेय परिसरात मज्जाव केलेला आहे। ते ऑर्डरमध्ये आहे। मज्जाव केला मीन्स प्रिव्हेंट केलेला आहे। शाळा परिसरात ट्रान्सफॅट असलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर बंदी। आसाममध्ये गेल्या 50 वर्षांमधील सर्वात भीषण पूर। मुख्य रस्त्यांना चक्क नदीचं स्वरूप। अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याने जनजीवन विस्कळीत। ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्ताने पाटील यांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेतला। त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली। गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांनी भेट घेतलेली आहे। शरद पवारांचे त्यांनी आशीर्वाद घेतले। माझे सहकारी अभिजित पोते आपल्यासोबत आहेत। अभिजित, आपण बघतो दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे। अमित, खरं तर रयत शिक्षण संस्थेची जी बैठक आहे ती बैठक पुण्यातल्या या मोदी बागेत होणार होती आणि त्याच बैठकीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम असतील किंवा दिलीप वळसे पाटील जे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत आणि त्यांनीच शरद पवारांची भेट देखील घेतली। रयत शिक्षण संस्थेची बैठक तर होतीच, पण आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा निमित्त अगदी शरद पवारांचा आशीर्वाद देखील वळसे पाटलांनी घेतलेला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या मोदी बागेत आज शरद पवार आहेत, त्याच ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची आधी एक महत्वाची बैठक झाली। आपल्याला आठवते की बालगंधर्व रंगमंदिरात काही दिवसांपूर्वी कुमार सप्तऋषी यांच्या शोक सभेमध्ये देखील वळसे पाटलांनी शरद पवारांचा पाय धरून आशीर्वाद घेतला होता आणि तिथे देखील गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा शरद पवारांना त्यांनी दिल्या होत्या आणि शरद पवारच माझे गुरु असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी मंचावरून दिलं होतं आणि आज
त्याच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत पुण्यातल्या मोदी बागेत वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, आशीर्वाद देखील घेतलेले पाहायला मिळतात आणि त्यासह विश्वजित कदम हे देखील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्तानं पुण्यातल्या मोदी बागेत असताना पाहायला मिळत आहेत. बरं, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वळसे पाटील आणि शरद पवारांची भेट झालेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्ताने त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतलेत. कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेते असतील त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशनसुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले जे बोर्ड असतात त्यांचा आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशनचे असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल यांचा पण महत्त्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहे त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरीसुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते PM पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फिट बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटरचे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचं आहे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले ते त्यांनी पालन करायचे आहेत. हे मार्गदर्शक तत्वमध्ये काय सांगितलं आहे तर होलसम फूड द्यायचं आहे, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रूट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFSS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षिततेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे.